शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तीदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाची संगत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तीदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत मेघानंद, ओझाने नमलेले अंग, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तीदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. सहा लाख गाव आम्ही सांगतो, 6 लाख उघडीद्वार पाहतो. 6 लाख गाव आम्ही सांगतो, 6 लाख उघडीद्वार पाहतो. देशदेव सत्याया दानवाचे आधार, एक हो कर्तव्य पार पाडण्या. एक हो कर्तव्य पार पाडण्या. येशू हाच प्रभू. आजच्या मननाकरिता देवाचे वचन फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय 8 ते 11 ही वचने. फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय 8 ते 11 ही वचने. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले, आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. देवाप वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत पुन्हा एकदा पवित्र शास्त्रातून फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय 8 ते 11 ही वचने. प्रवेश ख्रिस्त आम्हासाठी पूर्ण मनुष्य म्हणून आम्हासाठी या भूतलावरती अवतरला. आम्हासाठी मनुष्य म्हणून पवित्रतेने प्रगट तो झाला. प्रियांनो, कुवारी मरिया
हिच्या उतरी पवित्र आत्म्याने गर्भरूप होऊन त्याने आम्हासाठी मनुष्याप्रमाणे जन्म घेतला आणि पूर्ण मनुष्य म्हणूनच येशू ख्रिस्त आम्हासाठी ह्या भूतलावरती जगलेला आहे. स्वतःच त्यांनी इतके लीन केले की देवपित्याची पूर्ण आज्ञा पालन करून त्याने आम्हासाठी स्वतःला वधस्तंभावरती अर्पण केले. आम्हासाठी तो स्वतः लीन झाला, नम्र झाला. प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं यासाठी की ख्रिस्ताचं नाव सर्वश्रेष्ठ हे नाव आहे. देवपित्याने प्रभू परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण जगाला एक आमंत्रण दिलेलं आहे की जो कोणी ख्रिस्त प्रभू येशूला प्रभू म्हणून स्वीकारेल त्याचं तारण होईल. आणि प्रियांनो, येशूच्याच नावाने ह्या भूतलावरचा प्रत्येक गुडघा हा टेकणार आहे. खरोखर आमचा प्रवेश आम्हासाठी लीन नम्र झाला. त्याने वधस्तंभावरचं मरण देखील सोसलेलं आहे यासाठी की तुम्ही आणि मी प्रत्येक जण ऐकणारे ख्रिस्त प्रभू येशूमध्ये नवी उत्पत्ती बनावी. या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करत आहोत तुझ्या चरणी तुझ्या वचनांचं आचरण करण्यास आमचं सहाय्य कर. देवा, स्वतः नव्हे तर देवाप्पा आम्ही पवित्र आत्म्याने भरून देवा तुझमध्ये होय बाप्पा राहावं आणि या भूतलामध्ये तुझ्या वचनाचं आचरण करत राहावं. या जगाप्रच्या रीतिरिवाजाप्रमाणे नव्हे देवाप्पा, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही जगावं, तुझा महिमा करावा. तू महान आहेस देवा. तुझा मार्ग आम्हाला अनेकांना दाखवण्यासाठी सहाय्य कर आणि स्वतः आत्मत्यागाने जगण्यासाठी सहाय्य कर. कारण की तू स्वतःचा त्याग प्रभू येशू आमच्यासाठी केला, आम्हाला तारण मिळावं, जीवन मिळावं. होय देवा, खरं जीवन हेच आहे की प्रवेश ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वर्गीय राज्याचं वारस होणे. प्रभू, तुला धन्यवाद देतो. आम्हा ऐकणाऱ्यांना तू सहाय्य केलं. तुझे उपकार मानतो. सर्व प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केले म्हणून ते देवा. आमेन. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. दहात्तांदू पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे. हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे. जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता. अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.